सीझनमध्ये ही दुसरी स्पर्धा दुसरी स्पर्धा आपण पाहतोय पॉवर स्पोर्ट शेलारच्या माध्यमातून. सन्माननीय दिनेश भोईर साहेबांना मी विनंती करतोय की आजच्या पहिल्या सामन्याचं नाणेफेक आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. नानास्पोर्ट टेमघर विपक्ष जय गावदेवी काटे. नाणेफेक जिंकलेली आहे ती नानास्पोर्ट टेमघर संघाचे संघनायक शैलेश दादा चौधरी यांनी. आणि टॉस विन कर्णधारासाठी एक गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय पॉवर स्पोर्ट शेलार संघाकडनं. मान्यवरांना विनंती करतो की आपण VIP डायजवर सामना बनवायचं आहे. शैलेश दादा चौधरी नाणेफेक जिंकलेले आहे. पॉवर स्पोर्ट शेलार संघाने अतिशय सुरेख आणि देखणं असं आयोजन केलेलं आहे. काय वाटते या आयोजन आणि नियोजनाबद्दल? आयोजन अतिशय चांगलं आहे. पॉवर शेलार जी कमिटी आहे त्यांनी पहिल्यांदा जे आयोजन केलेलं आहे ना अतिशय चांगलं आहे. आणि प्रथमच त्यांनी जे एवढे आणि तेही नाही डे नाही दिवस रात्र जी टुर्नामेंट त्यांनी खेळवायला घेतलेली आहे ना असं जे वाखाणण्याजोगं बघण्यासारखे टुर्नामेंट आहे आणि चांगलं आहे. नाणेफेक आपण जिंकलेली आहे, काय निर्णय असेल? बॉलिंग करण्याचा निर्णय. 4 षटकांमध्ये जय गावदेवी काटे संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना कमीत कमी 40-42 याच्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 40 ते 45 या धावसंख्येपर्यंत रोखण्यासाठी तुमच्या सहित कुठले असे गोलंदाज असतील की त्यांच्यावर खास माधार असेल? आमच्याकडे जे गोलंदाज आहेत मदन आहे, जितू आहे आणि स्वतः मी पण आहे आणि विजय दादा आहे. असे चांगले गोलंदाज आहेत. तर आम्ही चांगले त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. जय गावदेवी काटे संघ, जर आपण नाणेफेक जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? फलंदाजी. म्हणजे आपल्या मनासारखं घडलेलं आहे. तर 4 षटकांमध्ये कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? 50-55 करण्याचा. तर 50 आणि 55 या धावसंख्येपर्यंत जाण्यात असे कुठले फलंदाज असतील की ज्यांच्यावर खास अपेक्षा असेल? गायकर, प्रमोद घरात. आपल्या संघासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे ती नाना स्पोर्ट टेमघर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
विनंती करतोय ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे त्वरित. तर दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतोय आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना 4 षटकांचा असणार आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले. तर दोन्ही पंच मैदानाचा ताबा घेताना पंच सूर्यकांतजी मोरे तसेच दिनेशजी नाईक, एक दांडगा अनुभव आहे यांच्याकडे क्रिकेटचा. चला त्वरित फलंदाज पाठवायचे काटाई संघ. तर सलामीची जोडी काटाई संघाकडनं. तर त्वरित सामना चालू करायचा आहे. तर नाना स्पोर्ट्स संघाकडनं पहिलं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज विजय चौधरी. सामना करतील
मच्छिंद्र, टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव, आपला काळ गाजवलेला आहे मच्छिंद्र यांनी. आता मात्र ओव्हरपिच चेंडू होता, बॅटची कडा घेऊन जातोय किपरच्या मागे. पाहूया पंचांचा काय निषेध येतोय. तर थर्ड अंपायरची सुविधा नाही आहे पंचांच्या माहितीसाठी. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो ग्राह्य धरला जाईल. दरम्यान एक धाव लागते. धाव संख्या 1 बिनबाद 1. षटकातील दुसरा चेंडू, सामना करतील नवीन फलंदाज संतोष. शॉर्ट चेंडू होता, थोडा मिड ऑनच्या दिशेने वळवलाय. थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान धावून 2 धाव पूर्ण करतायत. धाव संख्या 2 ने वाढते. धाव फलकावर 3. संतांनी सावध सुरुवात करत आहेत फलंदाज काटाई संघाकडनं मच्छिंद्र आणि संतोष. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. धाव संख्या 1 ने वाढते. धाव फलकावर 4. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता मात्र स्टेप आउट करून मिडऑफच्या दिशेने खेळायला फटका. आणि आता मात्र पहिला चौकार येतोय मच्छिंद्र यांच्या बॅट मधून. सामना करतील मच्छिंद्र. आता मात्र एक चांगला चेंडू हटवतोय गोलंदाज विजय. धाव संख्या स्थिर आहे. धाव फलकावर 8. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मिडॉनच्या दिशेने लांब पल्ल्यांचा षटकार खेळतोय मच्छिंद्र. धाव संख्या 6 ने वाढते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 14. वैयक्तिक धाव संख्या लागली आहे धाव फलकावर 14. बिनबाद 14. एका चांगल्या स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय जय गावदेवी काटाई संघ. थोडस महागड षटक हाताळलंय विजय चौधरी यांनी. तर दुसरं षटक घेऊन येतोय नाना स्पोर्ट्स संघाकडनं शैलेश. तर जिल्हा परिषद सदस्य अरुणजी चौधरी अरुण तुकाराम भोईर यांचं
शुभ आगमन झालंय, तर त्यांचं कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज शैलेश चौधरी. तर पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत पॉवर शेलार 40+ च्या वतीने. तर यापुढचं समालोचन करतील माझे सहकारी मित्र जयवंत पाटील. खूप खूप धन्यवाद परेश महाजन. इनसाइड आउटचा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक दूर होता चेंडूपासून, सेफ शॉट होता. एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते धावफलकावर. 15 विदाउट लॉस 15 धावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाले. दुसरे षटक हाताळते गोलंदाज शैलेश. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या विजय चौधरी यांनी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगला फटका, बॅकफुट पंच. चेंडू चाललाय सीमारेषेकडे, नाही थांबणार. 4 धावांसाठी चौकार. धावफलकावर 19. चांगली सुरुवात बघायला मिळते. वेल बिगेन इज हाफ डन. जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते तेव्हा शेवट देखील गोड होत असतो. आणि काय सुरुवात बघायला मिळते ती. नाणेफेक गमावल्यानंतर जय गावदेवी काटई संघाची ही सलामीची जोडी. चेंडूला कट केले. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चाललाय. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट. मिळतील 4 धावा. सुंदर प्रक्षेपण. प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट. पाहूया आपण काय फटका केला होता. गॅप मधून चेंडूला अतिशय चांगला फटका बघायला मिळते आणि चेंडू अगदी सीमारेषेला धडक मारताना आपण बघितला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 23 धावांची भागीदारी. चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेताना होता, खाली राहिला होता. साफ चकित होते फलंदाज. पण काय फलंदाजी करते. आक्रमक फलंदाजी करताना मच्छिंद्र याने हल्ला बोल केलेला आहे. अक्षरच्या गोलंदाजांवर तुटून पडलेला आहे. दुसरे षटक हाताळताना गोलंदाज शैलेश. चेंडू मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 23. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक वेगवान भागीदारी बघायला मिळते 2 सलामीवीरांमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होताना शैलेश. चेंडू मात्र निश्चितच पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला स्वतः गोलंदाज झेपावला होता. 1 धाव पूर्ण केलेली आहे ती मच्छिंद्री याने. अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 24. 12च्या सरासरीने धावा आतापर्यंत धावफलकावर जोडलेल्या आहेत. करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर एक चांगली धावगती म्हणता येईल. ह्याचप्रमाणे जर धावा येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावफलकावर जोडल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 48 धावफलकावर धावा बघायला मिळतील. हे पाहू शकता तुम्ही. ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य अरुण तुकाराम भोईर साहेब यांचं नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे. टेलिव्हिजन सेटवर त्यांना पाहू शकता. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेला आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करते. पॉवर स्पोर्ट्स 40+ शेलार संघाच्या वतीनं निश्चितच न भूतो न भविष्यती क्रिकेटचा अद्भुत सोहळा बघायला मिळते. ह्या स्पर्धेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. हु इज द चॅम्पियन. बघूया कोण हा मानाचा करंडक पटकावणार. याचं उत्तर बरोबर 12 वाजता मिळेल. कालचा दिवस अक्षरशः गाजवला. जबरदस्त खेळ राहिला. टीम ऑफ स्पिरिट बघायला मिळाला. जबरदस्त कामगिरी राहिली. ते गावदेवी पूर्णा या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. तर पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये
गावदेवी पाये या संघाला पराभूत करून काय जबरदस्त प्रदर्शन राहिला गावदेवी पूर्ण या संघाचा आणि दिमागदार प्रवेश केला अंतिम फेरीत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणारे बॉलिंग मार्कर मदन मदन पप्या एक कंप्लीट ऑलराऊंडर आहे. चेंडू मात्र बघूया कट केलेला आहे, चाललोय तो थर्ड मॅन कडे. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद होते. नाना स्पोर्ट्स टेमगर या दोन संघांमध्ये तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कर मदन. चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेत आल्यानंतर अतिशय चांगला चेंडू बघायला मिळते. धीमा बाउन्सर बघायला मिळाला. गुडलँड स्पॉट होऊन चेंडूने अनपेक्षित उचली घेतली होती आणि चेंडू मात्र गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकर 25 एका गड्याच्या मोबदल्यात. चेंडू मात्र चांगला फटका बघूया. क्षेत्ररक्षक झेपावते झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ. दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेले आहे बॉलिंग मार्कर मदन पप्या. सामना करेल फलंदाज नवीन. प्रवीण फलंदाज. स्ट्रेट फटका खेळला होता डाऊन दी ग्राउंड. चेंडू मात्र चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. गुड शॉट, फंटास्टिक शॉट, 4 रन्स.
चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकर 2 बाद 32. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते 14, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 8. शेवटच्या षटकासाठी सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर जितू आणि निश्चितच चांगला चेंडू होता. बीट झाला फलंदाज, बीट झाला यष्टीरक्षक, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, नॉन स्टॉप 4 धावांसाठी चौकार 22च्या रूपाने. संख्या वाढते धावपलकर 36. नशिबाचा चौकार. बघा क्रिकेटमध्ये कधी कधी नशिबाची आणि भाग्याची साथ देखील लाभावी लागते आणि हा मी तर म्हणेन नशिबाचा चौकार आलेला 22च्या रूपाने. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर जितू. चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू शॉर्ट फाईन लेगला फक्त एकच धाव मिळेल फलंदाजाला. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. सिंगलने धावसंख्या वाढते धावपलकर 37. शेवटचं 14 अंतिम षटक प्रगतीपथावर. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगेन्स्ट टर्न, अगेन्स्ट स्पिन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. यानंतर विलास मूर्ती राहनाल आणि जय दुर्गा सुरई ए असा सामना होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं नाणेफेक करण्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये ऑफिस टॉस फ्लेक केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतो. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते धावपलकर 39. अजून पहिल्या डावातील 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज सज्ज होताना बॉलिंग मार्क जितू राईट आर्म राऊंड दी विकेट. चेंडू मात्र चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावताना पाहतोय लॉंग ऑन सीमारेषेवरून. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद. चाळीस या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेत. यानंतर विलास मूर्ती राहनाल आणि जय दुर्गा सुरई ए दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल. जय दुर्गा सुरई ए आणि विलास मूर्ती राहनाल. निश्चितच धीम्या गतीने चेंडू टाकला होता. फलंदाजाला ओळखून बघूया. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एकूण 3 धावा मिळतील ह्या चेंडूवर बोनस स्वरूपाने. आता मात्र या ज्या धावा येतील त्या निश्चितच मी तर म्हणेन सामन्याचा कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकतात. धावसंख्या 3 ने वाढते धावपलकर 43. सज्ज होताना बॉलिंग मार्कवर जितू. शेवटचा चेंडू खोदून काढला होता. चेंडूला चांगला झेल घेतला. कॉटन बोल्ड फलंदाज बाद झालेला आहे. धावपलकर जोडलेले आहेत. त्या गावदेवी काटई संघाने
आणि 44 धावांचं लक्ष ठेवल्या विजयासाठी नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाला चंद्रकांत पाटील आपलं हार्दिक स्वागत. जयदुर्गा सुरई ए टीमचे कॅप्टन, नाना स्पोर्ट्स टेमघर टीमचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटरचा कोणी प्रतिनिधी ते उपस्थित असेल तर आपण देखील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. देवयानी मंडप डेकोरेटर्स कोणी प्रतिनिधी ते असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी ताबडतोब संपर्क साधायचा आहे. नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचं आहे. जयदुर्गा सुरई ए आणि विलास मूर्ती रहानाल. रुपेश पाटील आपण संपर्क साधायचा आहे. खांडपे हे पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर ठाणे जिल्हा परिषदे विद्यमान सदस्य अरुण भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत इतर मान्यवरांना तुम्ही पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर सामन्यांची मजा घेताना. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहतोय. शेलार गावाचा अभिमान वाढवणारी स्पर्धा पॉवर स्पोर्ट्स 40+ शेलार संघाच्या वतीनं हा बिग शो ठेवण्यात आलेला आहे. दुसरा आणि अंतिम दिवस आज आपण दुसऱ्या रात्रीमध्ये खूपच रंगतदार सामने प्रेक्षकांना निश्चितच बघायला मिळतील. कारण कालचा दिवस अक्षरशः गाजवला तो गावदेवी पूर्णा या संघाने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब विलंब नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर जिल्हा परिषद ठाणे सदस्य अरुण भोईर साहेब यांना टेलिव्हिजन सेटवर तुम्ही पाहू शकता. तर बघूया प्रत्यक्ष जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण होईल की नाही याचं धावतोवर्णन करण्यासाठी मायक्रोफोन सज्ज होणार आहेत ज्ञानेश्वर चिकणे सर. सर्वात प्रथम जनरेटर ऑपरेटर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला वायरचा जो जॉईंट निघालेला आहे तो दुरुस्त करायचा आहे. कारण त्या ठिकाणी विजेचा धक्का लागण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा जनरेटर ऑपरेटर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जाऊन जॉईंट व्यवस्थित करायचं आहे. यानंतर जयदुर्गा सुरई आणि विलासमूर्ती राणाल या दोन संघामध्ये सामना होणार आहे. तर पॉवर शेलार आयोजित नाईट क्रिकेटचा महासंग्राम सर्व क्रीडा रसिकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघ खेळताना नाना स्पोर्ट टेमघर वर्सेस जय गावदेवी काटे. जय गावदेवी काटे संघाने 43 धावा करून नाना स्पोर्ट टेमघर संघासमोर 44 धावांचं लक्ष ठेवलेले. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सर्व संघ सर्व कर्णधार उपस्थित मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवर तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचं टेनिस क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या क्रीडा रसिकांचं मी ज्ञानेश्वर चिकणे मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. आज माझ्या जोडीला जयवंत पाटील तसेच निखिल वाकळे समालोचनाची साथ देतील. त्यानंतर बंदे में है दम नाम है ज्ञानेश्वर मुकादम एक्सपर्ट स्कोरर गेले 2 दिवस या कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर मुकादम आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रथमेश दादा पाटील आपलंही कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. खरं तर डिजिटल स्कोरिंग नक्कीच क्रिकेटला लाभत आहे.
लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आणि प्रिन्स मूवीजने खरोखरच कमाल केलेली आहे या लाईव्ह टेलिकास्टच्या दुनियेमध्ये. आई एकविराची यात्रा तब्बल 8 कॅमेऱ्याने लाईव्ह टेलिकास्ट दाखवली होती प्रिन्स मूवीजने. त्याबद्दल नक्कीच आगरी कोळ्यांच्या मार्फत, आगरी कोळी समाजाच्या मार्फत प्रिन्स मूवीजचा आपण लाख लाख धन्यवाद मानूया. जाऊया मैदानावर. आई एकविराची यात्रा विनाशुल्क करणे नक्कीच मोठी गोष्ट आहे. आणि आपण जर बघितलं तर नक्कीच प्रिन्स मूवीजने केलं होतं. दीपक आणि शैलेश ही सलामीची जोडी. दीपक एक अष्टपैलू खेळाडू, नक्कीच खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक उत्तम फलंदाज मानला जातोय नाना स्पोर्ट टेमघर संघाचा. गोरख घरत गोलंदाजी सुरुवात करे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू शरीरापासून दूर केला होता. कुठे ना कुठे गोलंदाजाने बघा फलंदाजाला रूम दिला नव्हता, फलंदाजाला जागा करू दिली नव्हती आणि खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ साईडला आपण जर बघितलं मिड ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, पॉइंट थोडासा कव्हरकडे झुकलेला आहे, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन असे क्षेत्ररक्षण सजवलेले. कुठे ना कुठे ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. इथे चेंडू स्लीट झाला होता बॅटवरून. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. धोकादायक ठरेल का धाव? नाही, फेक जी होती ती अतिशय खराब होती मी तर म्हणेन. मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावांचा श्रीगणेश होतोय नाना स्पोर्ट टेमघर संघाचा. विजय चौधरी यांचा हा संघ, विजयदादा चौधरी नेहमीच आपल्या संघाला चीअरअप करत असतात. एक चांगले व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडू. पुढे येऊन केलेले चेंडू हवेत आहे. मात्र मिड ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता मच्छिंद्र पाटील त्या तिथे नक्कीच होते. मात्र स्वतःला सावरत त्यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा पुन्हा एकदा आल्या. दीपकच्या बॅटमधून 2 धावा आल्या. दीपक या 2 धावांच्या बळावर नाना स्पोर्ट टेमघर पोहोचला 4 धावांवर. बिनबाद 4, 44 धावा. म्हणजे सरासरीचा जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 11 धावा आवश्यक आहेत. पॉवर प्लेचं षटक या 44 धावा पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असेल. भागीदारी, पार्टनरशिप, किमान 20 ते 22 धावांची एक महत्त्वाची पार्टनरशिप करावी लागेल नाना स्पोर्ट टेमघर संघाला. तर काटेरी संघाच्या बाजूने विचार केला तर रेग्युलर इंटरव्हलने विकेट घ्यावे लागतील. पायांवर आलेला चेंडू अपील. मात्र पंच मोरे सर बघा त्या ठिकाणी लगेच मोरे सरांनी हेरलं होतं. लेग बायचा इशारा येतोय. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. अवांतर 1 धाव मिळत आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 5. ज्या वर्षी संघटनेमध्ये शिरकाव केला आणि त्याच वर्षी नाईट स्पर्धा भरवण्याचा मान पॉवर स्पोर्ट शेलार संघाला मिळालेला आहे. आजपर्यंत असा रेकॉर्ड नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये झाला नव्हता. मात्र नवीन 40+ क्रिकेट संघटनेला जर विचार केला तर रजनी क्रिकेटचं स्वप्न पूर्ण केलं होतं, ते म्हणजे ईगल फोर्ट खार्डी संघाने. इतिहास नक्कीच मी सांगेन. घरात पुन्हा एकदा सज्ज होतात. ओव्हर द विकेट. इथे फ्लिक केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात मिड विकेटला. सुरेख झेल आणि फलंदाज दोन धावा तर कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. पंच नक्की घडलंय काय हे आम्हालाही या ठिकाणी कळवायचं आहे. चेक नो या ठिकाणी घोषित केलेला आहे. त्याला चेक नो घोषित केलेला आहे. तिसऱ्या पंचांची सुविधा नाही आहे. पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो मान्य करून पुढील खेळाला आपण सुरुवात करायची. या इथे 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतो जय गावदेवी काटे संघाला. आणि धावून केलेल्या 2 धावा, 4 धावा ह्या धावफलकावर लागत आहेत. धावसंख्या ज्ञानेश्वर मोकादम सांगतील
किती झाली ते या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 9 धावांवर पोहोचलेला आहे नाना स्पोर्ट टेमघर संघ. बघा कालही सूचना केल्या होत्या सर्व संघांना, पंचांकडे पूर्ण अधिकार आहेत. तुम्हाला कुठलाही सल्ला किंवा कुठली वॉर्निंग या ठिकाणी दिली जाणार नाही आहे. जेव्हा जेव्हा पंचांना आढळेल की गोलंदाज चक करतोय, गोलंदाज थ्रो गोलंदाजी करतोय, तेव्हा तेव्हा पंचांना पूर्ण अधिकार आहेत की गोलंदाजाला नक्कीच चक नो किंवा थ्रो नो द्यायचं. पुढील चेंडू फ्री हिट असेल. दिनेश नाही की फ्री हिट नाहीये. ओके, थँक्यू. दुसऱ्या गोलंदाजाला त्या तिथे नक्कीच अटॅकवर लावलेले गजा. गोरख घरातला किमान ही स्पर्धा तरी गोलंदाजी करता येणार नाही. गजा ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण. हो हो हो, ज्या ठिकाणी आपण नेहमीच पाहतोय की पॉइंटला यस युवराज सिंग किंवा जॉन्टी रोड्स या अगोदर क्षेत्ररक्षण करत होते, मात्र त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव कंप्लीट, मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा इथे येतोय. आय थिंक ओव्हर स्टम्प्सला हिट केलेलं आहे गोलंदाजाने. बघा क्रिकेटच्या नवीन नियमानुसार गोलंदाजी करताना स्टम्पला स्पर्श करू शकत नाही, यष्ट्यानं स्पर्श करू शकत नाही, आणि ती चूक या ते केलेली आहे गोलंदाज गजाने. 1+1 2 धावा आल्या धावफलकावर. धावा झाल्या 11. रिक्वायर रन रेट जो होता तो पूर्ण झालेला आहे पहिले षटक मार्ग असताना. टॉस झेल घेण्याचा खरं तर प्रयत्न करायला हवा होता, कारण अगदी समोर चेंडू पडला होता. थोडी हालचाल करणं आवश्यक असतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मुश्किल जे झेल असतात, कठीण कॅचेस असतात, त्या कलेक्ट करणं अतिशय आवश्यक असतं 40+ क्रिकेटमध्ये. या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज गजा. 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत नाना स्पोर्ट टेमघर संघाच्या. यानंतर विलासमती राणाल आणि जयदुर्गा सुरई ए दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण तयार राहा. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. सिंगल आलेले आणि सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा धावफलकावर लागलेले आहेत. फक्त 7 संघ घेऊन सुरू केलेली ही संघटना आज आपण पाहतोय तब्बल 40 संघ या संघटनेमध्ये रुजू झालेले आहेत. 40 संघांनी या संघटनेमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि खरं तर 10 ते 11 वर्षाच्या कालखंडामध्ये या संघटनेला मजबूती प्राप्त करून दिलेले सन्माननीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. काटाई संघ तसेच सचिव, सहसचिव, इतर सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेऊन आज जर आपण बघितलं तर या संघटनेला नावारूपाला आणलेले. आणि संघटनेचं नाव आहे नवीन 40+ क्रिकेट संघटना भिवंडी. जयदुर्गा सुरई संघाचे कॅप्टन आणि विलासमती राणाल संघाचे कॅप्टन. चला आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचे, कारण दुसरी इनिंग सुरू आहे. यानंतर सामना संपल्यानंतर आपल्याला लगेच सामना सुरू करायचा आहे. त्या अनुषंगाने आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचे. यस, आपला महत्वाचा गोलंदाज मच्छिंद्र पाटील यांना नक्कीच अटॅकवर लावलेला आहे. ओव्हर द विकेट, शॉर्ट रनअपने गोलंदाजी. पहिला चेंडू टर्न केलेला आहे. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा पार जातोय चौकारासाठी. शेलार गावाला म्हटलं तर सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक वारसा आहे.
ऐतिहासिक हे गाव आणि या गावामध्ये जर बघितलं तर आम्ही शेलारकरांच्या वतीने दहीहंडीचा जो उत्सव असतो अतिशय मोठ्या संख्येने दहीहंडीमध्ये उपस्थित असतात शेलारगावचे तरुण मंडळी तसेच प्रौढ बुजुर्ग छोटे मंडळीही आणि या शेलारकरांच्या माध्यमातून अनेक हंड्या मोठमोठ्या हंड्या फोडल्या जात असतात. त्यानंतर शिवजयंती उत्सव असो की क्रिकेट असो शेलारगाव नेहमीच एकत्र आलेलं आहे. हो चांगला चेंडू होता, अगदी खेळण्याचा प्रयत्नही केला नव्हता. कुठे ना कुठे आपण पाहतोय फलंदाजाला पूर्णपणे चकवलं होतं. 2 धावा कंप्लीट केल्या, महत्वाच्या 2 धावा आहेत या नाना स्पोर्ट टेमघर संघासाठी. यस धावबाद इथे दुसरी धावबाद झालेला आहे फलंदाज. यस ओके दिनेश नाईक दुसरी धाव घेताना फलंदाज या इथे धावबाद झालेला आहे. पॉवर स्पोर्ट शेलार 40+ संघ याच वर्षी या संघटनेमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये सन्माननीय कर्णधार श्री मनमोहन भोईर तसेच श्री दिनेश भोईर, त्यानंतर श्री किरण चन्ने, श्री किरण भोईर, शैलेश भोईर, दिनेश वारगडे, गजानन भोईर, कैलास घरत, सुबोध भोईर, तुकाराम वारगडे, हनुमान भोईर, बाळा, सत्यवान वाडे, जिंदाल सिंग, संतोष माळवी, मिलिंद भोईर, उमेश पाटील आणि मंगेश भोईर या सर्वांनी या स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतलेली आणि कमी दिवसात एक रजनी क्रिकेट स्पर्धा देखणी रजनी क्रिकेट स्पर्धा नवीन 40+ क्रिकेट संघटनेला बहाल केलेली आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघांनी भाग घेतला आणि 24 संघांना 2 दिवसात कळवणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते हे शिवधनुष्य पेळलेलं आहे पॉवर स्पोर्ट 40+ शेलार संघाने. मच्छिंद्र ते स्वंग केलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते मात्र क्षेत्ररक्षकला बीट करून चेंडू सीमा रेषा पार होतोय चौकारासाठी. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकलेली धावसंख्या होते 29. जय दुर्गा सुरे ए संघाचे कॅप्टन आणि विलासमती राणाल संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी
त्वरित उपस्थित व्हा. थोडाही उशीर लावू नका, कारण यानंतर रजनी क्रिकेट जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्याला वेळ अतिशय कमी असेल. फ्लायटेट डिलिव्हरी अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. एक धाव कंप्लीट झाली. दोन फलंदाज चांगला प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये दीपकच्या बॅटमधून आतापर्यंत जर विचार केला तर 12 धावा आलेल्या आहेत. योगेशच्या बॅटमधून 5 धावा चांगली केली होती शैलेशने, अगदी छोटेखानी केली होती. मात्र आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 9 धावा केल्या होत्या शैलेश या फलंदाजाने. 2 षटकं संपलेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा आणि उर्वरित 12 चेंडू म्हणजे 2 षटकामध्ये करायचे आहेत 14 धावा. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. खरं तर सुटलेले झेल, दिलेला चकनो हे नुकसानदेह ठरलेलं आहे जय गावदेवी काटे संघासाठी. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टींना आपण तयार राहायलाच हवं. तुमच्या हातून झेल सुटले जातील, चांगले झेल घेतले जातील, चौकार षटकार मारले जातील. मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत हार मानायची नसते क्रिकेटमध्ये. कारण क्रिकेट हा संघर्षाचा खेळ आहे. तुमच्या जीवनामध्ये जसा संघर्ष हवा आहे ना, तसाच क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉला सरशी संघर्ष अतिशय हवा असतो. आणि 40+ क्रिकेट म्हटलं की संघर्ष आलाच. अनुभवाची कमी नाही. स्लीपर चपलेपासून तर बुटांपर्यंत या 40+ क्रिकेटर्सनी प्रवास केलेला आहे क्रिकेटचा. रेडिओ ते यूट्यूब पर्यंत प्रवास केलेला आहे 40+ क्रिकेटर्सनी. आणि अनुभव त्यांनी कोळून पाहिलेला आहे. क्रिकेटचा अनुभव 40+ क्रिकेटर्सपेक्षा इतर कोणालाही जास्त नसेल. अगदी काड्यांचे स्टंप, रबरी चेंडू ते आता पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट, असा हा प्रवास केलेला आहे 40+च्या क्रिकेटर्सनी. आता तुम्ही ज्या जर्सी पाहतात, त्यानंतर ट्रॅक पाहतात, शूज पाहतात, 40+ क्रिकेटर्सनी जर मागचे दिवस आठवले तर ह्यापैकी त्यांना काहीही मिळत नव्हतं. फक्त त्यांचं प्रेम होतं ते क्रिकेटवर. आजही त्यांना आठवत असेल कुठल्या कुठल्या मैदानावर आणि कसं कसं क्रिकेट केलेलं आहे. तर स्वतःचा अभिमान वाटत असेल इतर रिव्हर्स स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात होते. तसं बघितलं तर मैदानावरील जे क्षेत्ररक्षण आहे जय गावदेवी काटे संघाचं काहीसं चांगलं काहीसं खराबही झालेलं आहे. संमिश्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 32. बघा, नवीन जे संघ येतात त्यांना या संघटनेमध्ये रुळायला काही दिवस लागतील, काही महिने लागतील, काही वर्षही लागतील. इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आपल्या संघासाठी निश्चितच महत्वाच्या धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक चेतन त्या तिथे होते. आणि त्यांच्या मार्फत आपण बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू टाकून झालेले प्रवीणचे 3 धावा खर्च केलेले आहेत. उर्वरित 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही. संघर्ष पाहायला मिळतोय. लॉप केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पार जातोय. चौकारासाठी पंच मोरे सरांचा इशारा. चौकार. नाना स्पोर्ट टेमघर संघाची ड्राईव्ह केलेला आहे. अलॉंग दी कार्पेट आपण पाहतोय. अगदी कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येतोय. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. पुन्हा एकदा चेतन ऍक्शन मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातात. वेलकम वाकले सर, आपलंही हार्दिक स्वागत आहे. निखिल वाकले आम्हाला जोडले जात आहेत. एक उत्कृष्ट आवाज, क्रिकेटच्या सर्व अंगांची माहिती, मैदानाची माहिती, फटक्यांची माहिती असलेला हा जबरदस्त आवाज
सर आपला हार्दिक स्वागत आहे. स्लॉग स्वीप, व्हॉट अ शॉट. चेंडू सीमा रेषा पार होतोय. हा येतोय षटकार आणि सामना होतोय फिनिश. आपल्याला अगदी विकेटच्या मिड विकेटला जिथे शैलेश दादा भोईर आमचे बसलेत तिथे वायरचे 2 जॉईंट खुले आहेत. मंडप डेकोरेटर्स वाले आपण कुठे असाल तर लगेच क्षणार्धात आपण तिथे संपर्क साधायचा आहे, कारण मोठा अपघात होण्यापासून सगळं काही टळलं पाहिजे. याकरता जिथे आमचे शैलेश दादा भोईर जे तैनात आहेत तिथे मंडप डेकोरेटर्स लवकर पोचा आणि इलेक्ट्रिक ओव्हरहेड्स वायर ज्या खुल्या आहेत त्या आपण लगेचच कव्हर करून घ्यायच्या आहेत. ही रिक्वेस्ट आहे मंडप डेकोरेटर्सला. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय 3ऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी आलेला योगेश. योगेश इज द मॅन ऑफ द मॅच. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित जिल्हा परिषद सदस्य, सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व अरुणजी भोईर साहेब, मी आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक एक आकर्षक मोमेंटो आपण योगेश यास प्रदान करायचंय. योगेश आपण व्यासपीठावर या त्वरित. काल मित्रांनो 3:32 शेवटचा चेंडू पडला होता. आज मात्र आपल्याला सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत. अंतिम सामना अगदी चांगल्या वेळेत संपवायचा आहे, त्यासाठी सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. योगेश इज द मॅन ऑफ द मॅच आणि सन्माननीय अरुणजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना दिला जातोय एक आकर्षक मोमेंटो. अभिनंदन योगेश अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. अभिनंदन विजयदादा चौधरी, अभिनंदन ऑल टीम. चांगला खेळ केला आपण, मात्र हार्डलक जय गावदेवी काटे, हार्डलक मच्छिंद्र भाऊ, हार्डलक ऑल टीम. पुन्हा एकदा प्रयत्न करा, अजून संधी आहे. राष्ट्रवादी चषक 2022 तुमची वाट पाहत आहे. असाच खेळ करत राहा आणि पुढील वाटचालीसाठी आपणास हार्दिक शुभेच्छा. विलासमती राणा संघाचे कॅप्टन, जय दुर्गा सूर्य संघाचे कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित यायचं आहे. मरोई दिवे संघ या ठिकाणी हजर होत आहे. आपला हार्दिक स्वागत सुस्वागतम. भजनीबुवा सुरेजी वारगडे साहेब यांचं आगमन होत आहे. आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम या व्यासपीठावर. बघा पुन्हा एकदा मंडप डेकोरेटर्स आणि लाईटची व्यवस्था केलेली आहे. प्रोप्रायटर मी आपणास विनंती करेन, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला 2 जॉईंट खोललेले आहेत आणि ते बनवलेले आहेत. आय थिंक यस, आम्हाला तिथून इशारा येतोय की ते 2 जॉईंट बनवलेले आहेत. धन्यवाद डेकोरेटर्स. त्यानंतर राणाल आणि सुरई संघांना पुन्हा एकदा विनंती करेन, आपले कॅप्टन आपण पाठवा. सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांचा संघ विलासमती राणाल, जय दुर्गा सुरई ए या 2 संघामध्ये आपण मित्र सामना पाहणार आहोत. हे पाहू शकता आपण व्यासपीठ. काल बघा 3:30 वाजले होते तरी सुद्धा व्यासपीठ हे अगदी फुलून गेलं होतं, भरून गेलं होतं. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे पॉवर शेलार 40+ संघावर असलेलं प्रेम.